तत्सत् ब्रह्मणे नमः। येन ऋताः प्रवर्तन्ते प्राणिनः स्वेषु कर्मसु तं वन्दे परमात्मानं स्वात्मानं सर्वदेहिनां यस्य पादांशु सम्भूतं विश्वं भाति चराचरम् पूर्णानन्दं गुरुं वन्दे तं पूर्णानन्द विग्रहम्। केनोपनिषद शांति पाठ। ओम आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मामा ब्रह्म निराकरोद निराकरो निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ प्रथमः खण्डः। ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणप्रथमप्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं क उदेवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो यद्वाचोह वाचं स प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यात् अन्यदेव तद् विदितादथो अविदितादधि इति शुश्रुम पूर्वेशाय येनस्तद्व्याचचक्षिरे यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदै यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम् तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदै यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम् तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन प्राणिति येन प्राणप्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते इति प्रथमः खण्डः। अथ द्वितीयः खण्डः।
यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि नूनम् त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपं यदस्य त्वं यदस्य देवेष्वतनुमीमांस्यमेव ते मन्ये विदितम् नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः अविज्ञातं विजानताम् विज्ञातमविजानताम् प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यम् विद्यया विन्दते अमृतम् इह चेदवेदीदथ सत्यमस्ति न चेदिहा वेदीन्महती विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति इति द्वितीयः खण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। येने ऋताः प्रवर्तन्ते प्राणिनः स्वेषु कर्मसु तं वन्दे परमात्मानं स्वात्मानं सर्वदेहिनां यस्य पादांशु सम्भूतं विश्वं भाति चराचरं पूर्णानन्दं गुरुं वन्दे तं पूर्णानंद विग्रहम् यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती हे बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की अगा विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जय जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आज आपल्याला केनोपनिषदाच्या जो सार आहे त्या साराचाच अभ्यास करायचा आहे। उपनिषदाचा अभ्यास आहे तो नेहमीच शांती पाठाने करावा लागतो, म्हणून आपण प्रथम शांती पाठ म्हणून घेऊया। ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्व निराकरणं मेस्तु तदात्मनि निरते यौ उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु
ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। शांतीपाठ आपण म्हटलं. शांतीपाठाचं महत्व आपल्याला मागच्या उपनिषद अभ्यासाच्या वर्गात परमपूज्य गुरुपदावर आरूढ असलेले डॉक्टर लुली यांनी सांगितलंच असेल. उपनिषदाचा अभ्यास हा व्यावहारिक सत्तेमध्ये दुसरा कुठलाही अभ्यास करतो त्याची तुलना अजिबात होत नाही. व्यावहारिक सत्तेतला कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा काही फारशी पूर्वतयारीने ते त्या विषयाचं पुस्तक घेतलं, वाचायला सुरुवात केली. तसं हे नाही आहे. वेदांचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास याचा आदेश दिलेला आहे, वेदो नित्यमधीयताम. त्याचा ज्या अर्थी आदेश दिलेला आहे त्या अर्थी त्या आदेशाला अनुकूल असलेल्या सर्व गोष्टींची तयारी वेदांनी करायला सांगितलेली आहे. आणि ती तयारी ही आहे ज्याला आपण शांतीपाठ म्हणतो. आपले 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन ही एकादशी इंद्रिय त्या परमात्म्याने बहिर्मुख करून ठेवलेली आहेत. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परां पश्यति नांतरात्मनः कश्चित धीरः प्रत्यगात्मा नैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन्. कठोपनिषदांमध्ये नचिकेतेला केलेला हा श्रुतीचा उपदेश आहे. आणि आपण सगळे त्यामुळेच खरं म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी जर पूर्वतयारी नाही केली तर हे जे आहे परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परां पश्यति तेच सुरू राहतात. सगळे आपले हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक मन शरीराच्या बाहेरच जातात. पराग म्हणजे बाहेर. अंतरात्मना, अंतरात्म्याला नाही पाहत. आणि त्या अंतरात्म्याला जर पाहून घ्यायचे असतील तर आपल्याला त्यांचं बाहेरचं जाणं बंद करावं लागेल, नाही का? त्यांना बाहेर जाण्यापासून सगळे प्रतिबंध करावे लागतील. मनाला बाहेर जर जाऊ नाही दिलं तर खूप मोठा एक बंदोबस्त होतो. कारण या संपूर्ण विश्वाशी आपला जो संबंध आहे तो मनाच्याच द्वारा आहे फक्त, बस. आणि म्हणून गीतेमध्ये घ्या किंवा सगळ्या उपनिषद वाङ्मयामध्ये घ्या, या इंद्रियांना आवरा असं म्हणून उपदेश आहे. सगळं इंद्रियांना पहिले आवरा. तस्मात् त्वम् इंद्रियाणि आदौ नियम्य कर्तर्षभ. यांना आवरा, जाऊ नका देऊ, या इंद्रियांना बहिर्मुख नका होऊ देऊ. ते विषयात एकदा गेले की वापस येणार नाही. आणि म्हणून त्यासाठी हा शांतीमय आप्यायन्तु मम अंगानी, माझे सगळे अंग पुष्ट हो. बाकीचा अर्थ तुम्हाला डॉक्टर साहेब समजून सांगतील, मी त्या अर्थात जात नाही आता. फक्त यामध्ये एक शब्द सगळ्यांनी खूप लक्षात ठेवायचे आहे, सर्वम ब्रह्म उपनिषदम. उपनिषदाचं जे घोषवाक्य आहे, सर्वं खलु इदं ब्रह्म, असाच उल्लेख करून दिलेला आहे त्यांनी. सगळ्यात जर ब्रह्म आहे तर आपल्याला त्यातलं काहीच कधीच एक क्षणभरही दिसत नाही, हो, काहीच नाही दिसत अगदी. आणि त्याचं कारण हे आहे, परांची खाणी व्यतृणत स्वयंभू. म्हणून हे शांतीपाठ झालेले आहेत. प्रत्येक उपनिषदाचा त्या शाखेप्रमाणे वेगवेगळा शांतीपाठ आहे. त्या शांतीपाठाचा पहिले उच्चार करायचा. आपल्या इंद्रियांना बहिर्मुख होऊ द्यायचं नाही. उपनिषदाचा अभ्यास करण्याअगोदर अंतःकरणातील प्रपंचाविषयी जे काही विचार असतील, अनात्म वस्तू संबंधीचे, सगळे बाहेर हाकलायचे. ते सगळ्यात आतमध्ये धुडगूस घालत असतात. 24 तास त्यांचा धुडगूस चालू असतो अंतःकरणामध्ये. त्यांना रजोगुण आणि तमोगुणाचं बळ असतं. त्यांना बाहेर काढायचं आणि सत्वगुणाला अंतःकरणात धारण करून राहायचं. मायेचे एक मोठे उपकार आहे आपल्यावर. तिने जरी हे ब्रह्मांड निर्माण केलं, जीवाला मोहित करून ठेवलं, तरी पण तिने एक दरवाजा ठेवलेला आहे जीवाला बाहेर पडण्यासाठी तिच्या प्रभावातून. आणि तो म्हणजे तिचाच असलेला सत्वगुण आहे.
तेथे पाहिजे सत्वाचे सामर्थ्य. त्या दरवाज्यातून अलगद आपण बाहेर निघून जायचं, म्हणजे मग मायेचा प्रभाव बराचसा कमी होतो. भागवतामध्ये आहे की सत्वगुणाला जर आपण प्रभाव केलं, कारण सत्वगुण प्रभाव होऊन जे तत्व निर्माण झालं त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वर सत्वगुण प्रधान आहे, म्हणून आपली ईश्वराशी एकरूपता होते. लक्षात आलं असेल आपल्या. मुद्दा हा आहे की आपल्या इंद्रियांना आवरून आपण याच्या अभ्यासाला बसावं. त्याचा अभ्यास आपण आता सुरू करूया. शांतीपाठही म्हटलेला आहे. मनाला स्थिर करा, प्रपंचाची वादळ शमवून टाका सगळे, आणि आपल्या त्या आराध्य दैवाचं, आपल्या सद्गुरूचं स्मरण करा. आणि आता आपण याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रत्यक्ष 4 खंडांचा सार पाहण्या अगोदर थोडस उपनिषद वाङ्मय जे आहे, केनोपनिषद जे आहे, त्या केनोपनिषदाचीच एक वेगळी पार्श्वभूमी आहे. एकंदरीत उपनिषदाचा जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला असं आज आढळते आहे की एकंदरीत 250 उपनिषद आज उपलब्ध आहे, असं उपनिषदांचा किंवा वेदांचा अभ्यास करणारे किंवा इतिहास जाणणारे लोक सांगतात आपल्याला. ते विद्वान लोक आहेत, त्यांनी असं सांगितलं. एकंदरीत 250 उपनिषद आहेत. त्यापैकी आता फक्त 108च आहेत, आणि त्यापैकी शंकराचार्यांनी फक्त 10वरच भाष्य केलेलं आहे. ते सगळ्यांना मिळालं. ईशकेन कट प्रश्न मुंड मांडुक्य तैत्तिरी छांदोग्य बृहदारण्य, हे 10 आहेत ते. त्याशिवाय काही महत्वाची उपनिषद आहे, त्यामध्ये श्वेताश्वेतर येतं, आणि बाकी महानारायणी, मैत्रिणी, कौशितकी वगैरे हे सगळे उपनिषद येतात, पुष्कळ आहेत. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी या उपनिषद मंत्रांचा आपल्या भाष्यामध्ये भरपूर उपयोग करून घेतलेला आहे. आणि इतके उपनिषद अभ्यास करणं एका आपल्या आयुष्यात शक्य होत नाही, त्याचा अर्थ समजून. म्हणून भगवान श्रीकृष्णाने युद्धभूमीवर का होईना या सगळ्या उपनिषदांचं एक अत्यंत एक गाढ रसायन तयार केलं, ज्याला भगवद्गीता म्हणतात. सर्व उपनिषदो गाओ दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर्भुक्ता दुग्धम गीतामृतम. ते दिल्यात गीता वाचायची, समजून घ्यायची. जगामध्ये जे काही आहे ते सगळं गीतेत आहे, जे गीतेत नाही ते जगात नाही, अशा धारणेने गीता वाचायची असते. आणि हे अशा उपनिषदाचा हे झाल्यानंतर सर्वप्रथम आपण उपनिषदाचा या शब्दाचा अर्थ थोडक्यात समजून घेऊ. आपण जाणून घेतलाच असेल, उप आणि नि या उपसर्गपूर्वक सद धातू आहे त्यामध्ये, त्यापासून उपनिषद शब्द तयार झाला. उप, नि आणि सद धातू, त्याचे 3 अर्थ निघतात. माहित आहे आपल्याला, म्हणून मी अगदीच लवकर घेऊन घेतो. 3 अर्थ आपल्याला माहित आहे. शिथिल करणे, विशरण करणे, गतिमान होणे, आणि अवसाधन म्हणजे शिथिल करणे. विशरण, गती आणि अवसाधन असे त्या सद धातूचे अर्थ आहे. सद्गुरूच्या चरणाशी जाऊन बसायचं आणि त्यांना विनंती करायची, मला ब्रह्मविद्या शिकायची इच्छा आहे. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिन. सांगितलाय भगवद्गीतेने आदेश, उपनिषदांनी दिले आहे. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, मुंडक उपनिषद. मग काय काय तिथे गेल्यानंतर मला उपनिषदाचा अभ्यास करायचा आहे, ब्रह्मविद्येचा अभ्यास करायचा आहे जो उपनिषदामध्ये आहे, अशी विनंती केल्यानंतर सद्गुरूकडे गेल्यानंतर ते आपल्याला ब्रह्मविद्या शिकवतात. ती विद्या काय करते? ती विद्या सर्वप्रथम कशाचा तरी नाश करते, विशरण, आपल्याला गती निर्माण करून देते, आणि कशाला तरी शिथिल करते. उपनिषद शब्दांचा एवढा अर्थ लक्षात ठेवायचा. नाश कशाचा करते? हे नाश करणे, तोडफोड वगैरे कशाला आले गुरुच्या तिथे सान्निध्यामध्ये? ते आवश्यकच आहे, त्याशिवाय होणार नाही. अगदी आपल्या अंतःकरणामध्ये जन्म मरणाचं बीज रूपाने जी अविद्या विद्यमान आहे त्याचा संपूर्णतः नाश करून टाकते ती. त्याला विशरण करणे असं म्हणतात. अविद्येचा नाश झाल्यानंतर आपला शिष्य लवकरात लवकर ब्रह्म वस्तूच्या जवळ जाईल, त्यासाठी आवश्यक असलेली ती गती निर्माण करते. बरं का? सद्गुरूच्या उपदेशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात. आणि मग शिथिल करून टाकते. काय शिथिल करते? जन्म मरण रूपी हा जो उपद्रव आपल्याला
त्रास देतो आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे सगळं चालू आहे अनंत काळापासून. प्रत्येक जन्म झाल्यानंतर फजितीच फजिती आहे जीवाची. बस किती फजिती करून घ्यायची, कितीदा जन्म घ्यावे, किती व्हावे फजिता. तुकाराम महाराज म्हणतात की फजिती बंद करायची एकदाची, आणि ही बंद करण्यासाठी त्याचा जो तिसरा जो अर्थ आहे शिथिल करणे, हे उपद्रव शिथिल होऊन जातात, नष्टच होऊन जातो. अशी ही उपनिषद विद्या आहे. पण उपनिषद विद्येबद्दल आता चर्चा करणार आहोत, त्या संबंधी एवढं जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता यामधला आपण प्रत्यक्ष ते जे खंड आहे त्याचा विचार करूया. वर जाऊ दे. यामध्ये एकंदरीत 4 खंड आहे. 4 खंड मिळून एकंदरीत 34 श्लोक यामध्ये आहेत. 4 खंड मिळून 34 श्लोक यामध्ये आहेत. उपनिषदामध्ये 4 खंड, 4 खंडाचे एकंदरीत 34 श्लोक. प्रत्येक खंडामध्ये जे श्लोक आलेले आहेत त्या पहिल्या खंडामध्ये 8, दुसऱ्या खंडामध्ये 5, तिसऱ्या खंडात 12 आणि चौथ्या खंडात 9 असे एकंदरीत 34 श्लोक आहेत. केनोपनिषद हे सामवेदाचं उपनिषद आहे, आपण बघितलंच आहे त्या अगोदर. त्याची शाखा तलवकार आहे, तलवकार शाखा किंवा तवकार ब्राह्मणामधून आलेला आहे, म्हणून त्याला तवकार उपनिषद असंही म्हणतात. बरं का, त्याला तवकार उपनिषद असंही म्हणतात. तवकार उपनिषद जे आहे त्यावरूनच ते तकारव ब्राह्मण ग्रंथ आहे. तकारव ब्राह्मण ग्रंथामधून आलेलं आहे, म्हणून त्याला तलवकार उपनिषद असं नाव पडलेलं आहे. या उपनिषदाचा पहिला मंत्र काय आहे? केनेशितम, सगळ्यांना माहित आहे. तो केन शब्द तिथे आल्यामुळे याचं नाव केनोपनिषद असं पडलेलं आहे. केनोपनिषद याचं हे पडलेलं आहे. काय सांगितलं आहे या उपनिषदामध्ये? या उपनिषदामध्ये 34 मंत्रातून फक्त ब्रह्मविद्येचंच प्रतिपादन केलेलं आहे. लक्षात ठेवण्याच्या ह्या गोष्टी आहे. उपनिषदाचा अभ्यास करण्याच्या अगोदर ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या गोष्टी. फक्त ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. ब्रह्मविद्ये कशा करता करायची ते उपनिषद शब्दाच्या अर्थामध्येच आपल्याला आली आहे. कारण त्या विद्येच्या जवळ आपण गेलो सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली, ते आपल्या अंतःकरणात असलेला अविद्येचा पूर्ण नाश करतं, जन्म मरण उपद्रव शिथिल करतं, आणि ब्रह्माजवळ जाण्याची जी गती आहे त्या गतीला अधिक जास्त गतीने आपण त्याच्याकडे जातो. त्याचा धर्म आहे तो. यामध्ये ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. ब्रह्मविद्या ही शिकावी लागते. या विद्येपासून ब्रह्मज्ञान निर्माण होते. ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्या शिकावी लागतात, आणि विद्या शिकायसाठीच आपल्याला सद्गुरूकडे जावं लागतं. शास्त्राचे जे एकंदरीत उपदेश आहे त्यामध्ये एक असा फार मार्मिक उपदेश आहे. शास्त्र आपल्याला सांगतं की आत्मसाक्षात्कार करण्यासाठी किंवा होण्यासाठी सद्गुरू तसं काहीही करत नाही. म्हणजे सद्गुरू आत्मसाक्षात्कार करून देतच नाही. आपण म्हणाल मग हे तर खूपच झाले, मग कशाला जायचं आपण सद्गुरूकडे? नाही, सद्गुरूची फार मोठी भूमिका आहे जे दुसरं कोणीच या विश्वामध्ये पार पाडू शकत नाही. जीव स्वतःच्या बळावर या अविद्येला मायेला आपण त्या अविद्येवर विजय मिळवू शकत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. आपल्या बळावर आपण बस. आपल्या अंगे तोडी माया जाळ असे तो बळ नाही कोणामध्ये. तुकाराम महाराजचं अभंग आहे. फार स्पष्ट आहे. तुम्ही आपण किती विद्वान असावं, व्यावहारिक सत्तेमध्ये 4-5 विषयात PhD मिळू द्या, आणखी खूप असं, व्यावहारिक सत्तेतलं कुठलंही ज्ञान या अविद्येचा नाश करायसाठी समर्थ नाहीये. आपण स्वतः मायेच्या आज प्रभावाखाली आहो, आणि या मायेचं जे हे आहे जाळं तोडण्यासाठी आपल्या जो कुठलंच बळ नाहीये. आपल्या अंगे तोडी माया जाळ असे तो बळ नाही कोणापाशी, कोणाजवळच नाही आहे ते. आणि म्हणून आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागतं. सद्गुरू तेच करतात. आपल्या अंतःकरणामध्ये असलेला अज्ञानाचा जो अंधकार आहे
त्याच्यासाठी ज्ञानदीप प्रज्वलित करून आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा लागत नाही, तो होतोच. आत्म्याच्या साक्षात्कार प्राप्त करण्याचा विषय नाही. या गोष्टी समजून घेऊन अभ्यास करायचा आहे बरं का. आपण म्हणाल एवढे तपशील का सांगून राहिले आपण, त्याचं कारण आहे. आत्मसाक्षात्कार हा प्राप्त होण्याचा विषय नाही, तो आपल्याला नित्य प्राप्त आहे. आपण हे खूपदा परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाते यांच्या स्वमुखातून आपण त्याचं श्रवण केलेलंच असेल. तो त्यांचा जो हा आहे आत्मा आपणच आहोत. आपणच आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं. सोन्याने एकदा ठरवलं की सोनं प्राप्त करून घ्यायचं, काही त्याला दुसरं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे का? काहीच नाही. सोनं हे सोन्याला नित्य प्राप्त आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व जीव ब्रह्मरूपाव, हाच तो वेदांचा आणि उपनिषदांचा प्रमुख मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. तो जीव ब्रह्मैव नापरः. फक्त मग आपल्याला आपण ब्रह्मरूप आहे हे कळण्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूचं साह्य आवश्यक आहे. त्यातील काही अडचणी आपण आपल्या बळावर दूर करू शकतो. कर्म आणि उपासना या दोन प्रांतामध्ये जे घोटाळे आपण अनेक जन्मात मागच्या करून ठेवले आणि भलते भलते जे पराक्रम केलेले आहे कर्माच्या राज्यामध्ये, स्वैराचार स्वेच्छाचार असं म्हटलं तरी त्याला काही हरकत नाही. त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये त्याची जी फलं निर्माण झालेली आहेत, कर्माची फलं, त्या फलांनी आपल्या अंतःकरणात अज्ञानाचा अंधकार करून ठेवलेला आहे. कर्माचं मूळ अज्ञानात आहे, हा सिद्धांत लक्षात ठेवायचा. जेवढं जास्त कर्म कराल तेवढं जास्त अज्ञानाची मूळ आपल्या अंतःकरणात जमा होतात आणि ती इतकी जास्त होतात की मग आपल्या हाताने ते आवरू शकत नाही. आपण आपल्या हाताने आवरू शकत नाही. विहिरीवर आलेलं शेवाळ आपण बाजूला सारू शकतो, पण एखाद्या मोठ्या तलावावरचं शेवाळ आवरायला जमते का? आपल्याला नाही. माणसं लावावी लागतात, बाह्य आपल्याला सहाय्यक हे करून त्यांची मदत घ्यावी लागते. बाहेरचं सहाय्य करून ते करावे लागते. तसं हे बाहेरचं सहाय्य आहे. हा अज्ञानाचा अंधकार. अनेक जन्म आपण रजोगुण आणि तमोगुणाच्या रेट्याने जे कर्म केले, त्यांनी ते रजोगुण आणि तमोगुणाच्या रेट्याने झालेले कर्म जे आहे ते अधर्माकडे वळलेली होती जास्त. अधर्माचं फल पाप आहे आणि पापाचं फळ दुःख आहे, आणि दुःखाचं फळ म्हणजे अंधकारच आहे, त्याला तमच म्हणतात. आणि हे तम जे जमा झालेले आहे अंतःकरणामध्ये, हे तुम्ही आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने कर्म आणि उपासना शास्त्रात सांगितले करून तेवढं दूर करू शकता. एक सगळ्यात मोठी भिंत आहे आणखी आहे, ज्याला आवरण म्हणतो आपण. मला आवरण आणि विक्षेप नावाचे हे जे अंतःकरणाचे दोष आहे, त्यातला जो आवरण दोष आहे, तो आवरण दोष म्हटला तो मात्र आपण कितीही प्रयत्न करा नाही बाजूला सारायचं आपल्यासाठी. तेच मुख्य आहे. मायाचं सामर्थ्य तिथे आहे की तिने जीवाला आवरण दोष स्वतःच्या सामर्थ्याने दूर करण्याचं बळ दिलेलं नाहीये. ते बळ आपल्याला सद्गुरूकडून प्राप्त करून घ्यायचं आहे. किंबहुना सद्गुरू आपल्याला पूर्णतः ओळखतात आपण कसे आहोत, आणि ते बळ ते देतात आपल्याला. ते स्वतःच आपल्याच येतात. ज्यावेळेस आपली मलदोष हा जो आहे हा कर्माने दूर होतो, विक्षेप नावाचा दोष उपासनेने दूर होतो. म्हणजे कर्म आणि उपासना सिद्ध झाल्यानंतर जे पूर्ण दोष त्यांनी दूर केले की मग त्याचा आवरण दोष दूर करण्यासाठी तो योग्य दिशा होतो. आणि सद्गुरू ते नुसतं दूर करतात. नुसते ढग दूर करतो वारा, बाकी सूर्याचं काही. वारा आभाळची फिडी वाचून सूर्याचे न घडी, माऊलीची ओवीस तशी. तसं सद्गुरू करतात. हा अज्ञानाचा अंधकार जो आहे ते दूर करून देतात. तो आत्मसूर्य जो आहे तो तळपत आहेच, कायमच आहे तो. त्याचा कधीही लोप झालेला नाही. न विज्ञातुर विज्ञाते विपरिलोप विद्यते अविनाशित्वात. विज्ञातेर विज्ञातृ विपरिलोप विद्यते अविनाशित्वात. अविनाशी तत्व आहे ते. तसं सद्गुरू हे आपल्या अंतःकरणातलं हे अविद्येचा जो आवरण आहे ते आवरण दूर करतात. आणि मग जीव हा जो आहे तो आत्मसाक्षात्कार त्याला स्वतःला होतो. असं हे सद्गुरूचं हे आहे. हे आवरण
दूर सद्गुरू करून देतील त्या अगोदर ही आवरण दूर करण्यासाठी पूर्वतयारी आहे ते ब्रह्मविद्येमध्ये सांगितलेली आहे. अविद्या ती रेखाबाईंनी आवाज कमी करा. रेखाबाईंनी आवाज येऊन राहिला तुमचा. काय गडबड झाली? म्हणून ही जी अविद्या जमलेली आहे, जे संसार बीज त्यामध्ये जे जमलेलं आहे ते हे ब्रह्मविद्येचं फल आहे. ब्रह्मविद्या प्राप्त केल्यानंतर हे पूर्ण जातं. शाश्वत सुखाची ब्रह्मविद्या आपल्याला प्राप्ती करून देते. त्यासाठी या उपनिषदांच्या अगोदर काही उपासना सगळ्याच उपनिषदांमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या आदिदैविक आणि आध्यात्मिक स्वरूपाच्या आहे. आदिभौतिकही काही ठिकाणी असतात ते उपदेश आहे. आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक ह्या उपासना प्रांतामधले उपनिषदांनी केलेले उपदेश आहे. त्यासाठी तप, धर्म, दम, कर्म, वेद, वेदांगे ही विद्येची प्रतिष्ठा निर्माण करणारे उपांग आहेत. त्याचे सहाय्यकारी गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. या उपनिषदामध्ये केवळ निवृत्ती मार्ग सांगितलेला आहे. फक्त केनोपनिषदाबद्दल आपण चर्चा करतोय बरं का. आता बऱ्याचशा उपनिषदांमध्ये काही वेळेस दोन्ही मार्गांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. प्रवृत्ती मार्गाचा उल्लेख उपासना प्रांतांमध्ये आलेला आहे, पण इथे केवळ 34च मंत्र आहे. ब्रह्मविद्येचं सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि निवृत्ती मार्गाचा उपदेश केलेला आहे केनोपनिषदामध्ये. यामध्ये निर्गुणच ज्ञानाची उपासना मुख्यत्वे सांगितली आहे, कारण ब्रह्माची प्राप्ती म्हणजे ही निर्गुण उपासनाच आहे. ती ब्रह्माचं मूळ स्वरूप निर्गुण आहे. ब्रह्मवस्तूच्या स्वरूपामध्ये कुठलाच गुण निर्माणच झालेला नाही आहे कधी. गुण म्हणजे हे त्रिगुण बरं का, माया गुण. निर्गुण म्हणतात म्हणून त्याला निर्गुण, गुणच नाही आहे तिथे. आकारही निर्माण नाही झाला म्हणून निराकार म्हणतो आपण त्याला. कुठल्याच प्रकारचे हे धर्म निर्माण नाही झालेले ब्रह्मविद्येमध्ये, होऊ शकत नाही ते निर्माण. मग आपण म्हणाल हे एवढं ब्रह्मांड निर्माण केलं, ज्यावेळेस निर्माण करण्याची वेळ येते त्यावेळेस ते ब्रह्म स्वतः संकल्प करते. बहुश्याम प्रजायेती एकोहम बहुश्याम. तो संकल्प केला की मायेचा तिथे त्यावेळेस तिथे प्रवेश आहे आणि मायेची भूमिका तिथून सुरू होते. नंतर मात्र परमात्मा फक्त मायेला आपली सत्ता आणि स्फूर्ती देतो आणि तो आपला शांत आपल्या स्वरूपामध्ये स्वयंमहिमनी ओढलेला असतो. तो ढवाढव नाही करत. मायेला दिली डेलिगेशन ऑफ पॉवर करून टाकल्या की माया मग आपल्या नियमानुसार हे ब्रह्मांडाचे सगळं संचालन करते आहे. चंद्राची गती कशी असावी, सूर्याची गती कशी असावी, या चंद्र आणि सूर्य मालिका एकमेकांवरती फिरतायत, यांनी कसं फिरावं कल्पना करा. तिचे संचालन असलंच पाहिजे. सहज सिद्ध होतं. ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करायला फारशा युक्तींची गरज नाही. सूर्य आपल्या नित्य नेमून दिलेल्या मार्गानेच जातोय. कोणाचा धाक आहे त्याला? विषास्मात वात पवते विषो देती सूर्य, श्रुती सांगते. त्याच्या धाकाने हे सगळे आपापल्या नियमित मार्गाने आपल्या बाजूला एक पाऊल ठेवत नाही. नेमून दिलेल्या मार्गाने, श्रुतीच्या नेमून दिलेल्या मार्गाने हे सगळे आपले बरोबर मार्गक्रमण करत असतात. फक्त मनुष्य प्राणी श्रुतीने नेमून दिलेल्या मार्गाने श्रुतीच्या आज्ञा पाळत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी ह्या सगळ्या खटपटी कराव्या लागतात. श्रुती स्मृती ममैवाज्ञे, आज्ञा आहेत त्या. समुद्री रेखा नोलांडावी, पर्वती बैसकानं सांडावी, वायूने क्षणभरी उभं राहू नये. माऊलीच्या ओव्या आहेत ह्या, फार सुंदर ओव्या आहेत. पूर्ण म्हणत नाही आता, आपला बराच वेळ जाईल. समुद्र रेखा नोलांडावे, कधी झालाय का समुद्रानं पूर्ण हे? या पृथ्वी किती आहे हो? 1/3 पृथ्वी आणि 2/3 पाणी आहे. केव्हाच गडप करून घेऊन घेतलं असतं त्यांनी, पण नाही. समुद्री रेखा नोलांडावी, पर्वती बैसकांना सांडावी. पर्वत बसल्या एका ठिकाणी, त्यांना ते बैठक तिथून मोडायची आणि दुसरीकडे जायचं असं नव्हतं. मुद्दा लक्षात ठेवा की हे संचलन आपल्याला डोळ्याने दिसते आहे. परमेश्वरी अस्तित्व क्षणाक्षणाला जाणवते आहे. सूर्याचा विचार करा
तरी आपला सगळा संशोधन बंद होऊन आपण त्या सूर्याला शरणच जावं लागतं आपल्याला. कोणती एनर्जी त्याच्यामध्ये एवढी साठवून ठेवलेली आहे. युग उलटून जातात, कल्पाचा शेवट होईपर्यंत तो ती ऊर्जा त्याचा ते हे देत असतो, ऊर्जा देत असतो, सृष्टीला पूर्ण ऊर्जा प्रदान करतो. असो, हे आहे ब्रह्मज्ञानाचा स्पष्ट उल्लेख या उपनिषदात केलेला आहे. त्याच्यातल्या काही श्रुती अत्यंत मार्मिक आहेत, अत्यंत मार्मिक. आपण त्याचा अभ्यास कराल. फक्त आता मला आठवली एक सांगतो. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, ही जी श्रुती येणार आहे तुम्हाला, या उपनिषदाने ब्रह्माकडे जाण्याचा अत्यंत शॉर्टकट सांगितलेला आहे. केनोपनिषदाने सगळ्यात जवळचा मार्ग. कारण काय, या उपनिषदाची पहिली श्रुतीपासून जे सुरुवात होत आहे, केनेशितम पतती, तिथून जे सुरुवात होते आहे, त्याच्यामध्ये कुठे उल्लेख नाही गुरु शिष्य संवाद नाही, काही नाही. डायरेक्ट सुरुवात केलेली आहे त्यांनी मंत्राचीच. पण त्यावरून हे जे तज्ञ जे आहे, हे जे तज्ञ लोक जे आहेत, त्यांनी शोधून काढलेलं आहे की इथे कोणतेतरी एक आपलं गुरुकुल आहे, तिथे शिष्याचा एक वर्ग आहे, आणि या शिष्यांनी गुरुकडे जाऊन प्रश्न विचारले आहेत. अशी एक आहे. गुरुकडे गेले ते आणि त्यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचं स्वरूप केनेशितम पासून सुरू होत आहे. केन म्हणून केन उपनिषद आपण बघितला. पण सगळ्या उपनिषदांनी ब्रह्मवस्तूचं वर्णन केलेलं आहे, त्याच्या प्राप्तीचे उपाय सुद्धा सांगितलेले आहे. पण अत्यंत जवळचा उपाय जो आहे तो त्या श्रुती मंत्रामध्ये आहे. ते आपल्याला आपले हे जे आहे सद्गुरु पदावर आरूढ असलेले डॉक्टर साहेब छान समजून सांगतील. त्यांची ती योग्यताही आहे. परमपूज्य डॉक्टर काकांनी ही सगळी योग्यता जाणून या लोकांना गुरुपदावर बसवलेला आहे. आणि म्हणून मी त्यांच्यावरच तो सोडतो विषय. अत्यंत जवळचा, क्षणाक्षणाला आत्म्याचा अनुभव येणार, ही व्यवस्था त्यामध्ये आहे. असं हे असं या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण या उपनिषदाच्या सगळ्या खंडांमध्ये, 4 खंडांमध्ये जे थोडक्यात विषय आलेले आहेत त्याचा विचार करूया. महत्वाचा आहे. आणि सगळ्यात शेवटी एक उपनिषदा संबंधी एक विचार जो जाणून घेणं महत्वाचं आहे, त्याचा विचार करून मग आपल्याला आजचा आपला विषय पूर्ण होईल. पहिला खंड जो आहे त्यामध्ये आपण आता बघितलं, पहिल्या खंडामध्ये किती 8 मंत्र आहे मला वाटतं, आताच सांगितलं. 1 मिनिट सांगतो सगळ्यांना. पहिल्या खंडामध्ये 8 मंत्र आहेत. ह्याची कमी जास्त आपल्याला मिळू शकेल बरं का, कारण उपनिषदांच्या मंत्रामध्ये खूप ठिकाणी काही संख्या, मंत्रांचे नंबर सुद्धा दिलेले नाही आहेत काही ठिकाणी. पण माझ्या जो जे गीता प्रेस त्यावरून पहिल्या खंडामध्ये 8 मंत्र आहे. या 8 मंत्रामध्ये कुठला विषय आलेला आहे हे बघूया आपण. सारं रूपानेच बघायचं असल्यामुळे या 8 मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे. पहिल्या खंडामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या ब्रह्मांडामध्ये एक सगळ्यांचं नियमन करणारी एक वस्तू आहे, त्याला आपण आत्मा म्हणतो. तो सर्व नियामक आहे, सगळ्यांचं नियमन करतो, सगळ्यांवर राज्य त्याचं चालते आहे. आपण छोटे छोटे राज्याची कल्पना आहे, भारत देश आहे, इथे एक कोणतरी नियंता आहे, आपले काय पंतप्रधान असतात, राष्ट्रपती असतात वगैरे वगैरे. पण आपण कधी विचार केला की ब्रह्मांडाचाही कोणीतरी नियंता असायलाच हवा की नाही? हो, भारत देश तर फार छोटा आहे, ब्रह्मांड किती आहे हो, अनेक सूर्य मालिका त्यामध्ये आहेत, अमर्याद आहे. हे सगळं अमर्याद जे निर्माण करून ठेवलं त्याला नीट सांभाळायचं, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्याचं नियमन झालं पाहिजे. असं कधीच झालेलं नाही. हे जे सूर्यमालिकेमध्ये जे निर्णायक ग्रह आणि तारे निर्माण केले ते एकमेकावर आदळले, गुरुग्रह शनिवर आदळला, त्याचा मार्ग चुकून. कधी ऐकलं का, आली का अशी बातमी? कधीच नाही. जो तो आपल्या नेमून दिलेल्या मार्गाने भ्रमण करतो आहे. विषास्मात वात पावते, त्याच्या भीतीने हा वात म्हणजे वायू वाहत आहे. भिशो देती सूर्याचा उदय त्याच्यामुळे होते. विशाश इंद्रश्च अग्निश्च मृत्यूर्धावती पंचमहा, उपनिषदच सांगतात.
यद भयात वाती वातोयम सूर्यस्तपति यद भयात वर्षते मेघः भूर्ण मज्जति यद भयात. भागवत. भूर्ण मज्जति यद भयात. 1/3 जमीन त्या 2/3 पाण्यात न मज्जती, बुडत नाहीये ती. यद भयात वाती वातोयम, त्याच्या भयाने हे वारा चालतो. सूर्यस्तपति यद भयात, सूर्य त्याच्या भयाने तापत आहे. यद भयात वर्षते मेघा, मेघ सुद्धा त्याच्याच भयाने हा पूर्ण वर्षा करतो. काल आपण बघितलंय हे सगळे जे पंचमहाभूत जे आहे पूर्ण चुकलं माझं. कालच्या संध्याकाळच्या प्रवचनाचा विषय आहे तो, इथे नव्हता सकाळी. पण हे सगळे पंचमहाभूत जे आहे यांना भगवंतांनी आज्ञा देऊन दिलेली आहे. ते सगळे सर्व भूत हिते रतः या सिद्धांताने चालणारे आहेत. मेघ एकही जलबिंदू आपल्यात ठेवत नाही, पूर्ण ओतून देतो तो. सूर्य सगळ्या सृष्टीचं पोषण करतो. चंद्र त्यामध्ये औषधी रस निर्माण करतो. हे त्यांना सांगून दिलं आहे निमूटपणे. सगळे आम्हालाही सांगितलं काल, आम्हालाही सांगितलं का? अच्छा. हे सगळं निमूटपणे कार्य करून राहिलेले आहेत. असं हे सगळं जे चालू आहे तर पहिलाच उपनिषदामध्ये जे सार रूपाने येणार आहे. आत्मा हा सर्व नियामक वस्तू आहे, परंतु तो मात्र अज्ञेय आहे, त्याला जाणून घेता येत नाही. ही त्याची नाही आपली अडचण आहे. त्याची काय अडचण असणार आहे? तो सर्वव्यापी आहे, त्याला काही अडचणच नाही आहे, त्याला कुठली अडचणच येत नाही. सर्वव्यापी आहे तो, आणि त्यामुळे तो सर्व नियंता आहे, सर्वव्यापी आहे, तो अज्ञेय आहे, आणि त्याच्याबद्दलचं वर्णन अजिबात करता येत नाही. तो अनिर्वचनीय आहे. थोडक्यात सांगतात आहे, कारण हे 8 मंत्रामध्ये आपल्याला सविस्तर येणार आहे बरं का. तो आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रियाचा विषय होणार नाही. यन मनसा न मनुते यनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मतम विद्ये नेदै यदित उपासते. स्पष्ट आहे, मंत्र उच्चार करून घेतला मी त्यातला. यन मनसा न मनुते, काही ताकद नाही मनाची त्याच्याबद्दल मनन करण्याची. यनाहुर मनोमतम, त्याच्याच प्रेरणेने मन मनन करण्यासाठी प्रवृत्त होते. तो आहे म्हणून. तदेव ब्रह्मत्वम विद्ये, तिथे तू ब्रह्माला जाण, त्याच ब्रह्माला तू जाण. नेदै यदितम उपासते, उपासना करतो आपण त्याची, ते ब्रह्म नाही आहे. असं हे सगळ्या ज्ञानेंद्रियाचं वर्णन या पहिल्या याच्यामध्ये येणार आहे अध्यायामध्ये, आणि त्यामध्ये हे सगळे विषय चर्चा केलेली आहे. त्याची उपासना संभव नाही असं केनोपनिषद स्पष्ट पहिल्या खंडामध्ये सांगत आहे. आली ना पंचायत. उपासना संभव नाही. आणि वेदांमध्ये तर त्रिकांडात्मक वेदांमध्ये कर्म उपासना ज्ञान हे सांगितलेलं आहे. मग उपासना खंड आणला कशाला? त्याची उपासना संभव नाही असं जर तुम्ही म्हणता उपासना करा, मग कशाची उपासना करायची आहे? तो अचिंत्य आहे, त्याचं चिंतन शक्य नाही. मग कसं चिंतन करायचं त्याचं? नैव चिंतम नचा चिंतम न चिंतम चिंतमेव तत् पक्षपात विनिर्मुक्तम ब्रह्म संपद्यते तदा. अमृतबिंदू उपनिषद हेच सांगते आहेत. उपासना शक्य नाही, चिंतन शक्य नाही. मग काय करायचं? केवढी आपली पंचिता. आपल्याला याच्या पलीकडे तर काही येतच नाही आहे दुसरं. कर्म आणि उपासना एवढंच आपण पराक्रम करू शकतो बस जीव. बाकी काही अजून आपल्याला पराक्रम करण्यासाठी जे खरं ज्ञान हवं आहे ते अजून आपल्याला प्राप्त झालेलं नाही आहे. खरा पराक्रम तिथे होऊ शकतो. तशी करा, पण उपासना करा असाच आदेश आहे. कारण सर्व उपनिषदांच्या पूर्वी उपासनाच आलेल्या आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये 5 अध्याय सुरुवातीची उपासना आहे. फार मार्मिक आहे छांदोग्य उपनिषद. 6, 7, 8 मग अत्यंत तीव्र बुद्धी असलेला, मंद बुद्धी असलेला आणि मध्यम बुद्धी असलेल्यासाठी 6वा अत्यंत तीव्र बुद्धी असलेला, 7वा मध्यम बुद्धी असलेला, आणि 8वा जो आहे ते मंद बुद्धी असलेल्यांसाठी उपदेश आहे. पण 5 अध्याय तर मात्र उपासना कांडामध्ये गेलेले आहे. खूप उपासना आहे सुंदर त्यातल्या. तो विषय नाही आहे. मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की पहिल्या खंडामध्ये आपल्याला हे एवढं मिळतं, म्हणजे एवढे विषय आपल्याला मिळतात. काय काय मिळतात? ब्रह्मवस्तूने सर्व व्यापला एक, ते अज्ञेय आहे, अनिर्वचनीय आहे. ब्रह्मतत्व जे आहे ते आपल्या 5 इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही.
इंद्रियांनी त्यांना पाहण्याचा प्रयत्न करू शकत नाही. दाखवा आम्हाला तुमचं ते ब्रह्म, असे जे विचारतात त्यांच्याशी जास्त वाद घालायचा नाही, कारण त्याला हे कळणार नाही की ब्रह्म पंच ज्ञानेंद्रियाचा विषय होत नाही. अभ्यास जे झालेले नाही ते लोक असे प्रश्न विचारत असतात, असं समजून त्याला नमस्कार करायचा. त्याच्या अंतरात्म्यामध्ये, त्याच्या हृदयामध्ये असलेल्या आत्म्याला नमस्कार करायचा आणि त्या आत्म्याला म्हणायचं, काय विचार याच्या मनामध्ये तू उत्पन्न करून राहिला आहेस, असं लक्षात येईल आपल्या सगळं. पाची ज्ञानेंद्रियाचा जे विषय होऊ शकत नाही त्यामुळे त्याची उपासना होऊ शकत नाही. उपासना करण्यासाठी आपल्या जो एवढीच इंद्रिय दिलेली आहे भगवंतांनी, मनबुद्धी चित्त अहंकार हे ज्ञानेंद्रिय, हे बस पहिला खंड आहे. आणखी पण आता आपण आवडता घेऊ. आपल्याला दुसऱ्या खंडाचंही बघायचं. दुसऱ्या खंडामध्ये जे विषयांचं ज्ञान आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारा होते, बाह्य विषयांचं, तसं ज्ञान आत्म्याचं कधीच होणार नाही, कधीही होणार नाही. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. दुसऱ्या खंडामध्ये येणारे सूक्ष्म विषय बरं का, हे लक्षात ठेवायचं. कधीही ज्ञान होणार नाही. जसं मला माझ्या डोळ्यासमोर असलेली वस्तू जी दिसते आहे, जसं आपण उदाहरण घ्या, टीव्ही पाहतो, सगळेच पाहतो म्हणून हा आपण एक कॉमन उदाहरण घेऊ. मला स्पष्ट टीव्ही दिसतो, त्याचा आकार कसा आहे हे कळतो, त्यामध्ये काय चालू आहे हे कळतो. तसं ब्रह्मवस्तू माझ्यासमोर स्पष्ट काही आकार घेऊन कधीही येऊ शकणार नाही. ते एकही आकार घेऊ शकणार नाही, कारण ती निराकार आहे. लक्षात ठेवायचं. इंद्रियांचा ते विषय होऊ शकणार नाही, कारण इंद्रियांचा विषय होण्यासाठी काय आहे, जाती गुणक्रिया संबंधू नामरूप भेदू, हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. माऊलीने त्याचं उत्तर देऊन ठेवलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. या गोष्टी आत्मस्वरूपात कधी निर्माण झालेल्या नाही. जाती गुण क्रिया संबंधू नाम रूप हे भेदच निर्माण नाही झालेले. हे भेद जिथे निर्माण होतात तिथे काहीतरी एक आकार असतो, आणि वस्तूशी, हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. माऊलीने हे सांगून दिलेलं आहे, त्यामुळे त्याचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, जो कोणी असं म्हणत असेल की मी ब्रह्माला जाणलं, त्यांनी ब्रह्माला अजिबात जाणलेलं नाही. जो कोणी म्हणत असेल ब्रह्म हे जाणून घेण्याचा विषय नाही, त्यांनी ब्रह्माला जाणलेला आहे. विदित अविदित वगैरे विषय येणार आहे, त्याची चर्चा आपल्या डॉक्टर साहेब करतील. ते जो कोणी असं म्हणत असेल ते, ह्या अशा ब्रह्माचं प्राप्ती आपलं आयुष्य संपायच्यात आपल्याला करून घ्यायची आहे, नाहीतर खूप मोठ्या अनर्थाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. ह्या चेद वेदित सत्यमस्ते आता श्रुती न चेद्या वेदीन महती विनष्टी, महान विनाश आहे, महान विनाश आहे. या श्रुतीचं पूर्ण विवरण डॉक्टर साहेब करतील, मी जात नाही त्याच्यामध्ये. बाकी उपनिषदांनी दिलेलं आहे. उपनिषदांनी सांगितलं आहे, याचं ज्ञान करून घ्या, नाही तर तुम्हाला कायमचं दुःखच आहे. य येतात विदुर अमृत असते भवंती अथेतरे दुःख मेवा पियंती. कायम दुःखाच्या या दुःखरूपी संसारात गटांगाया खात राहाल. माया तुम्हाला इथे कायम बंदिस्त करून ठेवेल. हाऊस अरेस्ट, बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही. ये येतात विदुर अमृत असते भवंती, त्याला एकट्याला जाणा की तुम्ही अमृत स्वरूपाला प्राप्त करून घ्याल. अथेतरे, बाकीचे म्हणजे आपण प्रापंचिक, त्याला जाणत नाही. त्याला न जाणण्याच्या सगळ्या उपनिषदांनी खूप दिलेल्या आहे. असुरिया नाम ते लोक अंधेन तमसा हुता तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एके चात्म हनो जना. ईशावास्य उपनिषदांनी आपल्यासारखे जे प्रापंचिक, त्या प्रापंचिक विषयामध्येच काय म्हणतात रमलेले आहेत, चांगले रमलेले आहेत. आणि असे रमत असताना एक दिवशी इथून निघून जातात. दिलीपराव, तुमचा व्हिडिओ बंद करा. निघून जातात तो एक दिवशी. काही जाणत नाही, ब्रह्मालाही जाणत नाही, ईश्वर नाही, काही नाही. सगळे असे विपरीत भावना धारण करून संपूर्ण जीवन जगतात. मग भगवंतांनी एक व्यवस्था केलेली आहे. असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तो म्हणे, मी एक मोठा, खूप मोठा विस्तीर्ण, त्याला आपण वेटिंग रूम म्हणूया. वेटिंग रूम काय म्हणता ते असुरिया नाम ते लोक अंधेन तमसा हुता तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति, मृत्यूनंतर जातात ते एकेच आत्महनोजना. परमात्मा त्यांना आत्महत्यारे मानतो आणि त्यांची तिथे रवानगी करतो. तिथून मग पुढे त्यांचे जे
परमात्म्याने नेमून दिलेले तिथले जे अधिकारी आहे त्याचा बंदोबस्त चांगला करतात. आणि ते कठोपनिषद सांगितला, योनी म्हणणे प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिना स्थानुवन्ये नुसयन्ति यथा कर्म यथा श्रुतम. आलं का लक्षात? यथा कर्म यथा श्रुतम. तुमच्या कर्माचा जिथे बॅलन्स शीट असते ते ताळेबंद तो वाचतो आणि मग तुम्हाला कुठे पाठवायचं तिथे ठरवल्या जाते. खूप छान विषय आहे तो. इथे दुसऱ्या खंडामध्ये हे आहे, म्हणून त्या ब्रह्माला जाणून घ्या तरच जीवनाची सार्थक आहे, नाही तर मोठा विनाश आहे. त्या विनाशाला समोर जावं लागेल. जे बुद्धिमान असतात ते या मानव देहात येऊन याचं आयुष्य संपवायच्या त्या परमात्मा तत्वाला प्राप्त करून घेतात. जे बुद्धिमान नाही त्यांच्यासाठी आता जी व्यवस्था सांगितली तिथे कुठेतरी त्यांना शोधावं लागतं. असुरिया नामते लोक, प्रापंचिक लोकांची व्यवस्था करून ठेवलेली आहे भगवंतांनी, सगळ्यांची व्यवस्था केली. तुम्ही जसे इथे वागाल ते काही गंमत नाही आहे. मनमानी वागण्याची अजिबात परवानगी नाही आहे इथे, लक्षात ठेवायचं. मनुष्य देह मिळाल्यानंतर त्याचं असं विल्हेवाट लावायची, पुन्हा कुत्र्या मांजराच्या आयुष्य देहामध्ये जायचं. त्यासाठी दिलाय का देह? भगवंताला राग येतो. माऊली म्हणते येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. परमात्मा म्हणतो तुला त्याच्यासाठी पाठवलं, पुन्हा कुत्रे मांजरे डुकराचे मच्छर कीटक ढेकून काय याच्यामध्ये जाणार आहे का? पुन्हा थोडस काहीतरी तुझ्या बुद्धीला जाग येऊ दे बाबा. ती जाग आणून देणारे हे सगळे प्रयोग आहेत. उपनिषद त्यामधलं खूप मोठी जाग आणून देते, इतकं जाग आणून देते की मग झोपच येत नाही कधी. बस तस्याम जागृती संयमी, जागृतीच येते. अविद्येची निद्रा कायम निघून जाते त्यामध्ये. उपनिषद अभ्यास गमत नाही आहे. उपनिषद अभ्यासाचं हे जे शाश्वत फल जे म्हटलंय ना आपण आता जे बघितलं सार रूपाने जे आहे ना ते लक्षात ठेवा, मात्र फार महत्वाचं आहे. त्याचं फल शाश्वत आहे. या मृत्यूलोकावर जेवढे काही आपण हालचाली करून म्हणजे कर्म करून प्राप्त करू ते सगळं विनाशी फल आहे. फक्त ब्रह्मविद्येचं फल एक अविनाशी आहे, कारण ते अविनाशी तत्वाची प्राप्ती करून देणारा आहे. पुढे तिसऱ्या आणि चौथ्या खंडाचं थोडक्यात घेऊन येतो. अगदी फार मार्मिक आहे तो तिसरा आणि चौथा खंड. त्या खंडामध्ये यक्षोपव्याख्यान आहे. आपल्यालाही माहित आहे येणार आहे तो विषय, त्याचा फार तपशिलात मी जात नाही. हे जे भगवंताने निर्माण करून ठेवलेले हे पंचमहाभूत आहे आणि हे देवता आहे की नाही, हे खूप यांना काय माज चढलं असं म्हटलेलं आहे. माजले ते देवतांचा पराभव होऊ नये म्हणून ब्रह्माने त्या परब्रह्माने यांचा विजय मिळेल अशी यांना ताकद दिली देवतांना. कारण यांच्यावर असुरांचे आक्रमण नेहमी व्हायचे. असुर म्हणजे राक्षस लोकांचे नेहमी या देवतांवर आक्रमण व्हायचे. देवता नेहमी संख्येने कमी असतात, लक्षात ठेवा. आणि असुर खूप आहे. याचा दुसरा मार्मिक असा आहे की साधना करून परमात्म्याची प्राप्ती करून घेणारे कमी आहे आणि साधना करताच नुसतेच जीवन जगणारे खूप आहे. हे सगळे असुरच आहे. आपण असुरामध्ये आहे बरं का. असुर शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. असु म्हणजे प्राण आणि र म्हणजे रमणारे. प्राणाच्या ज्या स्वच्छंद हालचाली जे आहे त्यामध्येच जे रमलेले असतात, म्हणजे क्षणभंगूर सुखामध्ये जे आयुष्यभर व्यस्त असतात त्यांना असुर म्हणतात. म्हणजे आपण असुर वर्गामध्ये येतो. असुर वर्गाला येतो म्हणून असुरिया नामातील लोकांमध्ये पाठवलेलं आहे आपल्याला. तिथे सूर्य नाही, उजेड नाही, ज्ञान नाही, सगळा अंधकारच आहे. अंधकार आहे. असुर आहे आपण. आणि या असुर वर्गामध्ये जे आहे त्या असुरांचं आक्रमण नेहमी देवतांवर होते. कारण सगळे जे भोग आहे ते देवतांना देतात. तो आपण लोक जे देतो, कोणी असुराची पूजा नाही करत. त्यांना वाटते आमची पूजा झाली पाहिजे, आम्ही तपस्वी आहोत. खरं म्हणजे तपश्चर्येच्या बाबतीत देवता कमी पडतात आणि असुरच जास्त आहे. रावण खूप तपस्वी होता. हे तपश्चर्येने खूप बलवान आहे, निर्णय आहे. त्यांनी वरदानं मिळवून घेतलेली आहेत. बली किती असुर आहे, असुर जातीतला आहे तो. ते बलवान आहेत. यांना वाटते आम्हालाही आहुत्यांचे भोग मिळाला पाहिजे, कोणीच देत नाही त्यांना. आपण सगळे देवतांना हे करतो म्हणून ते नेहमी त्यांच्यावर आक्रमण करतात. आणि देवता लोक त्यांना जे उच्च भोग मिळतात
ते भोग पाहून हे असुर लोक यांना वाटते आपल्यालाही देवतांसारखे भोग मिळायला पाहिजे, म्हणून ते त्यांच्यावर आक्रमण करून ते पद म्हणजे जसं इंद्रपद, सर्वोच्च भोग प्राप्त जिथे होते ते इंद्रपद आहे, त्या पदावर यांची आक्रमण सुरू असतात. पण देवता लोकांनी काय केलेलं आहे? कोण होते देवता माहित आहे का? शास्त्रविहित कर्म जे करतात त्यांना शास्त्रविहित ज्ञानच प्राप्त होते. शास्त्रविहित कर्म आणि शास्त्रविहित ज्ञान याच्याद्वारे तो सर्वोच्च पदाला जातो, तो देव होतो. कारण शास्त्रविहित केलेलं कर्म स्वभावाचाच प्रकाशित होते. बरं का, हा शास्त्रार्थ लक्षात ठेवायचा आहे, महत्वाचा. कर्म प्रकाशित होते स्वतः, पण ते शास्त्रविहित हवं. दिव धातू आहे देवतांमध्ये, दिव म्हणजे प्रकाशित होणे, आणि ते कर्म त्यांना प्रकाशित होऊन याचा अर्थ ज्ञानाच्या राज्यामध्ये घेऊन जातात आणि तिथे त्यांच्यामध्ये विशिष्ट शक्ती त्यांना प्राप्त होतात. देवता लोक खूप शक्तिमान आहेत, त्यांना निन्या शक्ती प्राप्त आहेत, सामर्थ्य खूप आहे त्यांचं मानवांपेक्षा. असे ते देवता, ते राक्षसांना मिळत नाही म्हणून ते त्यांच्यावर आक्रमण करतात. आणि आक्रमण केल्यानंतर परमात्मा त्यांना सहाय्य करून विजय मिळतो. ह्या देवतांना असा गर्व झाला की हे विजय मिळवलेला आपलाच विजय आहे, म्हणून ते जरा थोडं मात चढलं त्यांना. आणि म्हणून मग हे यक्ष व्याख्यान आलं की उमादेवी आली. तिथे उमादेवीचा उल्लेख आहे, पार्वतीच्या स्वरूपामध्ये आलेली असंही काही ठिकाणी उल्लेख आहे केलेला. तिने यक्षाचं रूप धारण केलं आणि या पाची जे आहेत किंवा ह्या देवता जे आहेत, सूर्य, वायू वगैरे, यांच्या परीक्षा घेतल्या. अग्नीचं एक सांगतो आणि बाकी आपण तिथे ऐकून घ्या. अग्नीला बोलवलं, इकडे. तू कोण आहे? कोण? मी जातवेद अग्नी आहे. मी काय तुझं सामर्थ्य? मी सगळं भस्म करतो. अच्छा, सगळं भस्म करतो? एक गवताची काडी ठेवली त्याच्या समोर, करून दाखव भस्म. नाही करून. अग्नी वापस गेला, पुढे सगळेच वापस गेले, सगळे वापस गेले, देवता वापस गेल्या. मग गेले आपल्या राजाकडे, इंद्राकडे. इंद्राला सांगितलं असं असं कोण यक्ष आला, आम्ही तर त्याला ओळखत नाही, आम्हाला समजत नाही कोण आहे, पण तो आला आणि त्याच्या समोर त्यांनी जे जे आम्हाला करायला लावलं ते आम्ही करूच शकलो नाही. अग्नी म्हणतो मी जळू शकलो नाही, वायू म्हणतो मी त्याला उडवून नेऊ शकलो म्हणून, पाणी म्हणते मी त्याला भिजवू शकलो नाही. इंद्राला आश्चर्य वाटलं, तो स्वतःच पायाला आला. आणि मग ती कथा अशी आहे, पुढे थोडक्यात सांगतो. इंद्र आल्यावर हे गुप्त झाले. इंद्र आल्यावर गुप्त झाले. इंद्राला खूप जिज्ञासा झाली आणि मग पुढे ती उमा देवी इंद्राची जिज्ञासा पाहून ती स्वतः प्रकट झाली. तिने इंद्राला ब्रह्मज्ञान दिलं आणि तो इंद्र आणि विरोचनाचा एक स्वतंत्र अध्याय छांदोग्य उपनिषद आहे. इंद्राचं सामर्थ्य का जास्त आहे राक्षसांपेक्षा हे तिथे आपल्याला कळतं. असं मुद्दा लक्षात ठेवा, आपण ठेवूया. आपल्याला थोडाच वेळ झालेला, एक मुद्दा आणखी बघायचा आहे. तर हे असे यक्षोपव्याख्यानामध्ये सगळं सांगून दिलेलं आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या विद्या, सगळ्या शक्ती, सगळं तिथे बसल्या जागीच प्राप्त आहे. त्यामध्ये त्याच्यातूनच आल्या ना. तो जो मुख्य सोर्स आहे, या जगाचं मूलभूत जे तत्वज्ञान आहे, त्याचा तिथे आपण एकरूप होतो या ब्रह्मविद्येच्या द्वारा. आणि म्हणून त्या तत्वज्ञानातून ज्या ज्या काही बाहेर निघालं ते आपल्यातूनच निघाल्यासारखं आहे, म्हणून आपल्याला ते प्राप्त होते, नित्य प्राप्त राहते आपल्याला, असा त्याचा मतितार्थ आहे. आणि शेवटी त्यांनी आपण ब्रह्मरूप होऊन जातो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, हे त्याचं मुख्य फल आहे. या उपनिषदामध्ये 2 प्रकारची भाष्य शंकराचार्यांनी केलेली आहे, जे कुठल्याच उपनिषद 34 मंत्र हे केली. पहिले त्यांनी त्याच्यावरचं पदभाष्य केलं. पद म्हणजे शब्द, लक्षात ठेवा. पद या अर्थाचा या त्याचा अर्थ शब्द असा आहे. जेवढे शब्द आहेत ते सगळे त्यांना पद म्हणतात संस्कृतमध्ये. पदभाष्य केली म्हणजे शब्दार्थ केला. समाधान नाही झालं त्याचं. भगवान व्यास म्हणतात समाधान नाही झालं त्यांचं. त्यांना असं वाटत होतं सारखं काहीतरी अजून सांगायचं राहिलेलं आहे, म्हणून त्यांनी पुन्हा सुरुवातीपासून हे केलं. पहिल्या मंत्रापासून दुसरं भाष्य लिहिलं, त्याला वाक्य भाष्य म्हणतात. आणि या वाक्य भाष्यामध्ये जे काही आलेलं आहे ते सगळ्याच्या सगळं पदभाष्या व्यतिरिक्त जे काही त्यांना सांगायचं होतं ते या वाक्य भाष्यामध्ये आलेलं आहे, ज्यामध्ये ब्रह्मविद्येवर निर्णय दर्शनकारांनी घेतलेले आक्षेप आहे त्याचं युक्तिपूर्वक खंडन केलेलं आहे. त्याचं युक्तिपूर्वक खंडन केलं ते त्याच्यामध्ये आलेलं आहे.
असं हे खंडन मंडन करून हे 2 प्रकारच्या भाष्यासहित असलेलं एवढंच आहे त्याच्यामध्ये दिलेलं, कारण बाकीचं काही याच्यामध्ये नाही. युक्तिवादाने संपूर्ण अद्वैत तत्वज्ञानावर आलेले दर्शनकारांचे सगळे आक्षेप जे आहे त्याचं खंडन केलं आणि अद्वैत सिद्धांताची प्रतिष्ठापना केली वाक्य भाष्याच्या द्वारे. पदभाष्यामध्ये तर ते त्याचा नियम आहे भाष्याचा की पदभाष्य करायचंच पहिले आणि नंतर त्यातलं जे अंतरंग आहे ते सांगायचं. पदभाष्यामध्ये आलेलं आहे केनोपनिषदाचा शब्दार्थ जो आहे, पण जे रहस्यमय जो गूढार्थ जो आहे तो तर सांगितलाच वाक्य भाषामध्ये. अधिक त्यावर इतर दर्शनकारांनी जे काही शंका उपस्थित केल्या त्याचं जे हे केलेलं आहे त्या शंकांचं खंडन केलं पूर्ण आणि अद्वैत तत्वज्ञानाचं मंडन केलेलं आहे. एवढं हे लक्षात ठेवायचं. आपल्याला एक महत्वाचा मुद्दा बघायचा आहे, आपण जाऊया त्याच्याकडे. असं हे उपनिषदाचं अंतरंग फार महत्वाचं आहे, फारच महत्वाचं आहे. प्रत्येक उपनिषदांच्या अंतरंगामध्ये एक गोष्ट भगवान व्यासांच्या लक्षात आली. आपण उपनिषदांचं भाष्य जरी लिहिलेलं आहे तरी पण एखाद्याच उपनिषदाचा अभ्यास करणाऱ्याला काही असं समाधान नाही वाटणार की सगळंच आपल्याला प्राप्त झालेलं आहे. एका उपनिषद, आता हे 34 मंत्र आहे, इतके गूढ आहे तो त्यामध्ये की आपल्याला जर अगोदरचं काही पार्श्वभूमी नसेल ना तर ते परोक्ष स्वरूपातच राहत. ठीक आहे, त्याचं जर खूप आंतरिक बल असेल, त्याला जर प्राप्त झालेलं आत्म्याचा शब्द वापरतो कारण तो प्रतिबोध विदितमशी संबंध आहे. बल हे आत्मिकच बल असते, फक्त त्याच्या बलावरच आपण या जगामध्ये काही खरोखर जाणून घेऊ शकतो. आपल्या जो बल आहे कुठे, आपण खूप निर्बल आहोत. तर ते भगवान व्यासांचं असं लक्षात आलं की उपनिषदाचा अभ्यासामध्ये एकाच उपनिषदाचा अभ्यासामध्ये काही त्रुटी आहे. कोण भरून काढलेल्या त्रुटी? मानव आपण शक्यच नाही. आपल्या तर बुद्धीमध्ये किती भ्रम प्रमाद विप्रलिप्सा करणा पाठव एवढे दोष भरलेले आहेत. अशी सदोष असलेली बुद्धी त्या निर्दोष असलेल्या ब्रह्मतत्वाचं कधीच विवेचन करू शकत नाही. म्हणून ही अडचण हे केली. भगवान व्यासांनी सुद्धा ही त्रुटी भरून काढायचं ठरलं. जे जिज्ञासू अभ्यासक आहे उपनिषदांचे त्यांना काय करावं, ते ब्रह्मभूयाय कल्पतेपर्यंत घेऊन जायला पाहिजे. त्यांना ब्रह्मभूयाय कल्पते, गीता 18वा अध्याय 53वा श्लोक काय म्हणतो तो? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोध विमुच्यतम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. मग ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. अहंकारम बलम दर्पम बरोबर आहे. कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. 51, 52, 53 या श्लोकामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गीता हे उपनिषदाचं सार असल्यामुळे जसं यामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी ब्रह्मभूयाय कल्पतेचा अर्थ आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी योग्य म्हणजे आपली पात्रता हे सिद्ध करायला हवी, ते करतो. आणि नंतर मग ज्ञानयोगाने ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्ती. भक्ती पराभक्ती तिथे उदयाला येते, तो वेगळा विषय आहे. मग ब्रह्मभूत तर आपण झालोच पाहिजे या जन्मामध्ये. आणि म्हणून भगवान व्यासांनी सगळ्या उपनिषदांचं त्यांनीच केलेलं आहे सगळ्या रचना. आणि मग त्यांनी हे केलंय, सगळ्यांचं डोळ्यासमोर आणलं आणि एक अप्रतिम असा दुसरा ग्रंथ निर्माण केला. त्याचं नाव आहे ब्रह्मसूत्र. कुठल्याही ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मजिज्ञासा ज्याला निर्माण झालेली आहे अशा जिज्ञासूचा अभ्यास ब्रह्मसूत्राच्या अभ्यासाशिवाय पूर्ण होत नाही. पहिला मुद्दा. कशासाठी केली ही ब्रह्मसूत्र? तीच अडचण आता की एखाद्याच उपनिषदाचा ईशावास्य तात्विक विवेचनच आहे फक्त केलेलं. छोटेसे मंत्र आहेत, काही जास्त मंत्र नाही. हे आपलं केनोपनिषद 34च मंत्र आहे. असे छोटे छोटे मंत्र आहे, याच्या अभ्यासाने पूर्ण ब्रह्मज्ञान शक्य नाही आहे. मग सगळं उपनिषदाचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासू जो आहे ज्याला ब्रह्मज्ञान झालं नाही त्याच्या मनामध्ये काही शंका उपलब्ध होणे अपरिहार्य आहे. कारण उपनिषदांच्या वर्णनांमध्ये जे काही आलेलं आहे त्यामध्ये परस्पर विरोध आपल्याला आढळतो. परवा एका गोष्टीचा उल्लेख केला होता, सृष्टी निर्मितीचाच तो विरोध आहे.
तैत्तिरीय उपनिषदात वेगळी प्रकारे आहे, छांदोग्य उपनिषद वेगळ्या प्रकारे, ऐतरेय उपनिषदात आणखी वेगळ्या प्रकारे. ते सांगितलं त्याचा उल्लेख करत नाही, पुन्हा आपण बघून घ्या. एक 2-4 मिनिटं जास्त घेऊ आपण फक्त. आणि त्यामुळे जो जिज्ञासू आहे, ज्याला अजून साक्षात्कार झालेला नाही, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही आहे, त्याची परिस्थिती लक्षात घेऊन भगवान व्यासांनी 555 सूत्र रचली. या 555 सूत्राच्या आधारावर उपनिषदामध्ये असलेल्या वरवर वाटणाऱ्या प्रायमाफसी जो परस्पर विरोध पॅराडॉक्स दिसतो तो अत्यंत सगळं खंडन करून टाकलेला आहे. आणि त्यातले अत्यंत 4 महत्वाचे, ज्याला शारीरिक सूत्र म्हणतात, ते परमपूज्य डॉक्टर काकांनी हे केलेलं आहे. त्यालाच ब्रह्मसूत्र म्हणतात. या 4 सूत्रांमध्ये त्याचा छान विवेचन केलेलं आहे. तपशिलात जात नाही आता, ते त्याच्यामध्ये वाचून घ्यावं. म्हणून ब्रह्मसूत्राचा अभ्यासही नंतर आवश्यक आहे. उपनिषदाचा अभ्यास करा, ब्रह्मसूत्राचाही काही जाणीव हे समजून घ्या, आणि त्यानंतरच मग आपला हा केनोपनिषद हे खूप आणखी आहे. ब्रह्मसूत्र म्हटल्यानंतर आपल्याला कल्पना आहे किती मोठा आहे ते. अशा रीतीने हा अभ्यास होतो. यामध्ये आणखी एक मुद्दा आपल्याला लक्षात येईल. उपनिषदांचा अभ्यास करताना काही विद्वान मंडळी जे आहे, या उपनिषदांचं मुख्य जे प्रतिपाद्य विषय आहे, अद्वैत तत्वज्ञानाची प्राप्ती ब्रह्मजिज्ञासूला करून देणे, हा त्याचा मुख्य ध्येय आहे. पण हे अद्वैत तत्वज्ञान यात आहे की नाही असे मुद्दे उपस्थित करणारे खूप लोक झालेले आहेत. त्यांची नावं सांगतो फक्त, आणि त्यांनी त्यानुसार आपली जी स्वतःची एक थिअरी प्रपोगेट केलेली आहे त्याचे वाचून दाखवतो. अगदी अद्वैत तत्वज्ञानाला म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये, वेदांतामध्ये, उपनिषदांमध्ये जे तत्वज्ञान आलेलं आहे ते जसं जसं श्रीमद आद्य शंकराचार्यांनीच केलेलं आहे आपल्या शांकर वाङ्मयामध्ये, शांकर भाष्यामध्ये. त्यानंतर तिथे शंकराचार्याचा जो वाद हे आहे ते अद्वैतानंद आहे, अद्वैतवाद आहे. त्याच्यामध्ये श्री रामानुजाचार्य झाले, त्यांनी विशिष्टाद्वैतवाद. अद्वैतानंद किंवा अद्वैतवाद पूर्ण जर कळला नाही तर त्यांना जो कळला त्याची नावंही त्यांनी दिलेली आहे. थोडक्यात सांगतो, बुद्धीची झेप नाही जात जी शंकराचार्यांची गेली ती नाही होत तिथपर्यंत पोहोचत. तर तिथे ज्या खालच्या पायरीवर आहे तिथेच ते म्हणतात की हे बस, हे तत्व एवढंच आहे. त्याला विशिष्टाद्वैतवाद, श्री वल्लभाचार्याचं विशुद्धाद्वैतवाद, निंबकाचार्यांचं द्वैताद्वैतवाद आणि माध्वाचार्यांचं द्वैतवाद, असे वादावादी झाले आहे खूप. त्याचा फारसा आपण अभ्यास नाही केला. आपण श्रद्धाळू आहोत. आपण या अत्यंत श्रद्धेने या उपनिषदांचा सगळा अभ्यास करायचा आहे. वादावादीत गेले तर आपल्याच अंतःकरणात विनाकारण संशय कल्लोळ निर्माण होतात. ते होऊ नये, निर्विघ्नपणे उपनिषदांचा अभ्यास व्हावा. म्हणून आपल्याला या अभ्यासाबरोबर श्रद्धा आणि भक्ती याचं बोट धरून आपल्याला चालावं लागणार आहे. परमपूज्य डॉक्टर काकांनी आपल्या आयुष्यामध्ये हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्यांची तळमळ आहे की सगळे आपले जे काही श्रोते आहे, श्रोते म्हणा किंवा आता शिष्यगण म्हणूया आपण त्यांना, परमपूज्य मंदाताई, परमपूज्य डॉक्टर काका यांनी आपले आयुष्यभर हे शुद्ध अद्वैत तत्वज्ञान लोकांना कळेल याची धडपड त्यांनी केलेली आहे. त्यांना साष्टांग दंडवत घालू आहे बिलकुल या त्यांच्या ह्याच्यासाठी. आणि या अद्वैत तत्वज्ञानाचा, वेदांत दर्शनाचा, वेदांताचा प्रचार आणि प्रसार करावा ही त्यांची आंतरिक इच्छा आहे. आणि त्यासाठी त्यांनी या 9 जणांना त्याची योजना केली. आपल्या सगळ्यांना माहित आहे, हे अत्यंत अधिकारी व्यक्ती आहेत. आपल्याला ते हे तत्वज्ञान निश्चित समजून सांगतील, कारण त्यांच्या मागे असा हात आहे परमपूज्य डॉक्टर काकांचा. ते पुरेसा आहे. त्यांना वेळेवर त्यांना स्फुरण येत राहील परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपेमुळे. गुरुकृपा काय होत नाही. आणि ह्या गुरुकृपेच्या बलावर आपण हे उपनिषद समजून घ्या. आपल्याला प्राप्त झालेले जे गुरुपदावर आरूढ असलेले डॉक्टर साहेब, डॉक्टर लुले यांची योग्यता डॉक्टर काकांनीच जाणली. मी काय त्यांच्या योग्यतेचं वर्णन करू, त्यांनीच त्यांना जाणलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांची नियोजन केलेलं आहे. त्यांच्या नियोजनाखाली आपण छान अभ्यास करा आणि या ब्रह्मविद्येचं जे फल आहे, शाश्वत शांती जी मिळायला पाहिजे, त्या शाश्वत शांतीला आपण सगळे प्राप्त होऊन जाल एवढी एक तळमळीची इच्छा व्यक्त करतो. आणि हे जे 4 दिवसाचं आपलं जे ज्ञान सत्र सुरू झालेलं आहे, यज्ञ सुरू झालेला आहे,
या यज्ञाची ही अंतिम आहुती आपल्या सगळ्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त हो अशी इच्छा व्यक्त करून वाणीला विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार करते कृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. करतो शास्त्री. नमस्कार करतो रामकृष्ण शास्त्रीजी. खूप छान झालं, खूप छान. नमस्कार. छान छान. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण शास्त्रीजी. रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी शास्त्रीजी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. काका नमस्कार करते. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माझा हार पहा ना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम. हार पहा. नमस्कार करते काका. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम. थांबूया आता. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हो शास्त्रीजी, थांबूया. छान झालं. नमस्कार करतो तुम्हाला. तुम्हालाही पण नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. थांबूया आता.